आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नृसिंहवाडीत घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे सामूहिक पठण। मानवाच्या कल्याणाचा सर्वात्मक आणि व्यापक विचार अध्यात्मात असतो। टेंबेस्वामी महाराजांनी हाच विचार आपल्या साहित्यातून मांडला। निर्मला ते नर्मदा असा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा आहे। कौटुंबिक सुखांची अपेक्षा न करता टेंबेस्वामी महाराजांनी स्वतःला दत्ततत्वाला वाहून दिले होते। त्यांनी रचलेली स्तोत्रे ही जीवनाची अर्थ उलगडणारी आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध निरूपणकार विवेकबुवा गोखले यांनी केले। ते कलागंधर्व साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामूहिक घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या पठण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त हा कार्यक्रम जनाबाई मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी मरगाई मंदिर ते जनाबाई मंदिर दिंडी काढण्यात आली। त्यानंतर टेंबेस्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले। अध्यक्ष बाळासाहेब आलासकर यांनी स्वागत केले। विवेकबुवा गोखले यांनी स्तोत्राचे महत्त्व व अर्थ आपल्या व्याख्यानातून विशद केला। सुमारे 200हून अधिक महिलांनी 11 वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण केले। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा सामूहिक गजर झाल्याने वातावरण भक्तिमय बनले होते। यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश फडणीस, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुजारी, सचिव मुकुंद जोशी, संचालक गुरुप्रसाद रिसबूड, विलास सोनीकर, दिगंबर मोरबाळे, पूजा जमदग्नी, तृप्ती खोंबारे, दत्तात्रय कुलकर्णी, अनिल वाडेकर, गजानन जोशी, मीरा पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शन वडेर यांनी केले। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।